थोडंसं आंबट, थोडंसं तिखट, चविष्ट, तोंडाला पाणी सुटणारं असं मस्तपैकी लोणचं, लिंबाचं लोणचं. हे लिंबाचं लोणचं आज आपण करणार आहोत रेखाच्या किचनमध्ये. तर चला बघूया कसं करायचं. ते इथे मी जवळपास 10 ते 12 ही लिंब घेतलेली आहे. मस्त छान अशी रसरशीत, खूप रसाळ अशी ही लिंब आहेत. आणि त्याच्या जोडीला आपण घेणार आहोत मिरची. कारण का तर आपल्याला लिंबू मिरची हे आपल्याला करायची आहे. तर हे साधारणतः 150 ग्राम मिरच्या आहेत. 10 ते 12 लिंब आहेत, 150 ग्राम मिरच्या आहेत. तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर असे मिरच्या आणि लिंब मी छान धुवून घेतलेत आणि कोरडे करून घेतलेले आहेत आणि लिंबाच्या फोडी केलेल्या आहेत. जवळपास एका लिंबाच्या 8 फोडी याप्रमाणे मी केल्या आहेत. आणि मिरच्याचे सुद्धा छोटे तुकडे केले आहेत. तर मोठे तुकडे का नाही केले, तर हे छोटे छोटे तुकडे खायला बरे पडतात. आणि एक अर्धी वाटी, छोट्या अर्धी वाटीने ही मोहरी घेतली आहे. इथे आपण खरं तर मोहरीची डाळसुद्धा वापरू शकतो, की जी मार्केटमध्ये अगदी रेडीमेड अवेलेबल असते. पण ही जी मोहरीला हे असं असं कांडून याची जी डाळ करतो, याचा जो झणका असतो ना या लोणच्यामध्ये, खूप मस्त अशा नाकातून झिंझिण्या येतात. अगदी खमंग लोणचं होतं या लिंबू मिरचीसाठी. त्यामुळे ही तुम्ही बघू शकता, या मी मोहरीची पूड केली आहे. एकदम बारीक पण नाही केली आहे, अशी जाडसर आहे, म्हणजे डाळ दिसते. तर असं हे मी पूड करून ठेवली बाजूला. आता इथे मी थोड्याशा मेथ्या भिजवून घेणार आहे. 1 चमचा मेथ्या घेतल्यात. तेल अजिबात टाकलेलं नाही आहे. तशा मस्तपैकी असा ब्राउनिश होईस्तोवर त्याचा वास सुटतो अशा भाजून घ्यायच्यात मेथ्या. आणि याची आपल्याला पूड करून घ्यायची आहे. आता हे आपण गरम केल्यात छान मेथ्या. तर याच्यातच मी आता गरम कढईतच आहे, गॅस तर बंद केला आहे. तर याच्यातच मी 1 चमचाभर हिंग टाकला आहे. ते गरम कढईत हिंग टाकल्यामुळे त्याचा खमंगपणा हा टिकून राहतो. आणि ह्या मेथ्या आणि हिंग आपण अशा बारीक करून घेणार आहोत. आणि त्यातच थोडासा एक दालचिनीचा तुकडा, की जेणेकरून या लोणच्याला एक वेगळी छानपैकी चव येते. आणि बारीक करून आपण जे मोहरीचं मिश्रण केलं होतं ना, त्याच्यातच हे बारीक केलेलं मिश्रण आपल्याला टाकायचे. म्हणजे याच्यात आपण मोहरीची डाळ, दालचिनी, हिंग आणि मेथ्या आहेत. आता एका बाउलमध्ये आपण केलेल्या फोडी मी टाकल्या तिथे. आणि त्यातच लिंब आणि त्यातच आपल्याला मिरच्या टाकायच्यात. आणि मिरच्याचे तुकडे तुम्ही काही जण अगदी एका मिरचीचे 2 तुकडेच करतात. तर इथे आपण बऱ्यापैकी लहान तुकडे केलेले आहेत. तर लिंबू आणि मिरच्या आपण एका बाउलमध्ये टाकायच्यात. त्याच्यातच तुम्हाला मीठ टाकायचं. मिठाचं प्रमाण कसं आहे, की किमान या 10 ते 12 लिंबाला 3 ते 4 चमचे मोठे आपल्याला मीठ टाकायलाच पाहिजे. मिठाचं प्रमाण जर कमी झालं तर या लोणच्याला बुरशी येते. म्हणजे कुठले का लोणचं असे ना, मीठ आणि साखर चांगल्या प्रमाणात कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण टाकतो. तर लिंबाचा याच्यामध्ये आपण जेव्हा मीठ टाकतो तर मीठ हे बऱ्यापैकीच टाकायचं. आणि आपण करून घेतलेला हा मसाला म्हणजे मोहरीची डाळ, दालचिनी, मेथ्या वगैरेची पूड, हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी 2 लिंबाचा रस काढलेला आहे. तो आपण 2 लिंबाचा रस पण इथे टाकून घ्यायचा आहे, की जेणेकरून ते लोणचं छान लवकर मुरतं. लिंबाचा रस टाकण्याचा हाच फायदा आहे, की फोडी ज्या लिंबाच्या आहेत त्या लवकर मुरल्या जातात. कारण की रसाळ असल्यामुळे छान फोडी मुरतात. छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि हे लोणचं जे आहे कमीत कमी आपल्याला एक 15 दिवस तरी मुरायला लागतात. तुम्ही ताजंसुद्धा असे खाऊ शकता. पण एक छानपैकी जरा मऊ जर लिंबाच्या फोडी आपल्याला हव्या असतील, एक 15 दिवस आपल्याला बरणीत भरून ठेवायचं. आणि 15 दिवसानंतर हे आपण सर्व करू शकतो. 15 दिवसात छानपैकी मुरू शकतं, कारण का ते लिंबाचा रस पण आपण टाकला आहे. तर असा मस्त खमंग लिंबू मिरचीचं लोणचं आपण तयार केलं आहे. आता ही बरणी आपण छानपैकी ठेवून द्यायची आहे 15 दिवस. आणि मग बघूया की कितपत या फोडी आपल्याला मऊसर झाल्या आहेत. तर ही अशी बरणी आपण ठेवून द्यायची आहे. त्याला छान कुठं म्हणजे कसं फडक्याने बांधून वगैरे ठेवली ते फोडी छान मुरतील. आणि 8 ते 15 दिवसांनी मग आपण जर हे लोणचं आपण जर पाहिलं तर तुम्हाला जाणवेल की हे फोडी जराशा छान मऊ झाल्या आहेत. तर असं हे मस्तपैकी लिंबाचं लोणचं तुम्ही भाकरीबरोबर छान लागतं, भाताबरोबर छान लागतं. आणि लोणचं थोडंसं तयार झालं की याच्यामध्ये किंचितसं तेल टाकायचं. हे ऑप्शनल आहे हां, नाही तुम्ही तेल टाकलं तरीसुद्धा चालतं. पण इथे मी एक चव यावी
म्हणून थोडीशी अगदी एक चमचाभर तेल घेतलेलं आहे. त्याच्यात थोड्याशा मोहऱ्या मेथ्या टाकल्या की मेथ्याची पूड आपण ऑलरेडी आधीच वापरलेली आहे, त्यामुळे नाही तर जास्त मेथ्या झाल्या तर कडसर होईल. इथेसुद्धा थोडीशी हळद आणि पुन्हा हिंग, कारण की हिंग पण आपण आधीच वापरलेला आहे. आणि असा हा तडका टाईप म्हणूया आपण. असं हे तेल थोडंसं बघा तुम्ही, एकच चमचा मी टाकलेलं आहे. हे तेल या लोणच्यावर आपण टाकलेलं आहे आणि लोणचं आपलं छान हलवून घ्यायचं. हे सर्व करायला आपलं लोणचं मस्त तयारच आहे. हे तुम्ही वर्ष 2 वर्षसुद्धा हे लोणचं टिकू शकतं जर व्यवस्थित तुम्ही वापरलं तर. असं हे चटकदार मस्त लिंबू लोणचे तयार आहे. तुम्ही पण हे लोणचं करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. भाकरी, भात, पोळी कशावर सुद्धा हे छान लागतं. प्रवासात न्यायला तर अतिउत्तम. धन्यवाद.